गडमाथ्यावर पोचल्यावर सोंडाई देवीचं मंदिर समोर आपल्याला लागतं। गडमाथा खूप छोटा आहे आणि त्याच्या बाजूला हा गव्हारीचा डोंगर आहे। जी आपल्याला पहिली शिडी लागली तिथून एक पायवाट दिसत होती ती गेलेली, तर ती इकडेच जाते। इथून पायवाट दिसत असेल तुम्हाला, ती सरळ वरती गेलेली आहे। गाडावर डोंगर आहे साधा, आता वर काय आहे माहीत नाही, पण हा गाडाईपेक्षा उंच डोंगर आहे आणि गाडावर माकडं सुद्धा आहेत इथं। नमस्कार, मी विकास चौधरी तुमचं स्वागत करतो आजच्या नवीन भागात। आणि आज आपण सोंडाईला आलो आहे, कर्जतच्या इथल्या किल्ल्यावर। छोटेखानी किल्ला आहे आणि आत्ता वावरले इथूनही आपण येऊ शकतो किल्ल्यावर, पण तिथून 2 ते 3 तास साधारण लागतात। पण हा सोंडेवाडीचा रस्ता आहे, हा त्या मानाने खूप सोपा आहे आणि गाडी बऱ्यापैकी वर येते। आत्ता पाहिलं गाडी कशी वर आली आहे आणि इथूनच आता आपण किल्ल्याला स्टार्ट करू। तोपर्यंत आता समोर आहे इथं किल्ल्याचा स्टार्ट पॉईंट, बोर्डही लिहिलेला आहे किल्ले सोंडाई, तालुका खालापूर येतो याचा, कर्जत जवळच आहे हा आणि जिल्हा रायगड, आणि वर सोंडाई किल्ला। सकाळी लवकर उजाडतानाच पुणे सोडलं आणि आत्ता 8 वाजलेत। 8 वाजता सोंडेवाडीला पोचलं किल्ल्याच्या पायथ्याला। सोबत राहुल आहे मागं आणि योगेश सर पण आहेत। आता किल्ला पाहूया वर जाऊन। मध्ये करता येण्यासारखा हा गड आहे। पावसाळ्यात ही जास्त गर्दी इथं असते। आता हा मे महिना आहे आणि त्यात 1 तारीख आहे महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। 10 मिनटं झाले गड चढून आणि आज लेग वर्कआउट पण मारलाय राहुलने आणि योगेश सरांनी। आता किल्ला तरी पण चढायचा आहे। चला सर। Come on, sir. Let's go. Come on, sir. Come on. गड चढताना जागोजागी खाण्याचे स्टॉल आहेत। 1 2 3 4 4 तर सरळ दिसत आहेत, वरपर्यंत आहेत आणि गडाकडे जाण्याचा मार्ग अशा पाट्याही लावलेल्या आहेत। तरी पण गड चुकण्याचा काहीच संबंध नाही आहे, वाट खूप सोपी आहे।
कर्जत तालुका आणि आसपासचा हा भाग किल्ल्यांचा भाग आहे हा. भरपूर भटके इथं असतात, त्याच्यामुळे इकडं या गडावर राबता नेहमी असतो सगळ्या ऋतूंमध्ये. त्यामुळं गडावर ठिकठिकाणी दुकाने पाहायला भेटतात, भरपूर आहेत दुकानं. त्यामुळं गैरसोय होत नाही कसली खाण्यापिण्याबाबतीत. शनिवार आणि रविवार दुकानं चालू असतात इथली. आज 1 मे आहे, रविवार नसल्यामुळे गर्दी नाही आहे आणि दुकानं अजून तर उघडलेली नाही आहे. आणि सकाळी आम्हीच पहिले आलोत, बाकी बहुतेक वरती कोण नाही आहे. गावातले 2 जण गेलेत, बहुतेक देवीच्या दर्शनाला गेलेत. हा सोंडाई किल्ला हा माझा 360वा किल्ला आहे. व्लॉगिंगला खूप उशिरा सुरुवात केली मी खरं, आणि जास्त करून ऐतिहासिक वाड्यांवरच मी व्लॉग केलेत. किल्ल्यांवर सहसा खूप कमी आहेत आणि आवड तशी ऐतिहासिक वाड्यांमध्ये व्लॉगिंगला फार आहे, गडांवर नाही आहे. त्यामुळे गडांवर शक्यतो खूप कमी व्लॉग करतो. अशी फेरी मारून जायचंय, वळसा घालून तसंच वरती गडावर. पहिल्या बेसवर आलोय, इथंही दुकानं आहेत आणि आता शिडीची वाटही लागणार आहे. इथून सरळ दिसत आहेत पुढे शिड्या. काही जण मुक्कामी आले असतील, ते एक दिसत आहेत. सोंडाई गडावर सोंडाई देवीचं मंदिर आहे, त्यामुळे श्रद्धेचा भाग म्हणून तिथं चप्पल काढावी अशा नावाचा फलक किल्ला चढण्याआधीच आपल्याला पाहायला भेटतो शिडीच्या शेजारी. शिड्याची वाट पहिली चढल्यानंतर डाव्या बाजूला पाण्याची एक टाकी लागते, आणखी जशी खाली लागली होती. सध्या ती कोरडी आहे. गडावरून आपल्याला उजवीकडे इरशाळगड दिसतो आणि त्याच्या शेजारी धरणही दिसतं. आत्ता वातावरण चांगलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं इरशाळगड धरण आणि इकडं सोनगीर आणि भिवगड किल्ला आहे. माथेरानची लाईन ती पलीकडे आहे, आता दिसत नाही आहे व्यवस्थित. कॅमेऱ्यात बघू नका. शिडीची वाट आणखीन वरती आल्यानंतर समोरच आपल्याला पाण्याचं टाकं लागतं. हे सध्या पाणी त्याच्यातलं चांगलं नाही आहे, शेवाळ वगैरे साचलेलं आहे. शेवटच्या शिडीजवळ एक दगडाचा पॉईंट आहे, सेल्फी पॉईंट. बरेच जण तिथं फोटो काढतात, तो हा सेल्फी पॉईंट आहे.
चला. आणि पुढील मार्गस्थ होत आहे, पुढे मार्गस्थ होत आहे. गडमाथा आणि गड तसं पाहिलं तर खूपच लहान आहे, पण शिड्या भरपूर आहेत. वाट पूर्वी अवघड असावी, आता ती सोपी आहे. आता ही बहुतेक शेवटची शिडी आहे आणि आता गड संपलाय. आता पोचलोय. शेवटची शिडी संपली आणि गडमाथा आला. आता बाले किल्ला गडमाथ्यावर आता पोचलोच. गडमाथ्यावर पोचल्यावर सोंडाई देवीचं मंदिर समोर आपल्याला लागतं. गडमाथा खूप छोटा आहे आणि त्याच्या बाजूला हा गवारीचा डोंगर आहे. जी आपल्याला पहिली शिडी लागली तिथून एक पायवाट दिसत होती, ती गेलेली, तर ती इकडेच जाते. इथून पायवाट दिसत असेल तुम्हाला, ती सरळ वरती गेलेली आहे. गाडावर डोंगर आहे साधा. आता वर काय आहे माहीत नाही, पण हा गाडाईपेक्षा उंच डोंगर आहे आणि गाडावर माकडंसुद्धा आहेत इथं. लहानसा गडमाथा फिरून अगदी वरती एक 5 ते 10 मिनटं देवीच्या दर्शनाला वगैरे लागतात आणि त्यानंतर गडमाथाही संपतोय आणि गड उतरायला सुरुवातही करतो आपण. अगदी छोटासा ट्रेक आहे. पावसाळ्यात कोणत्याही ऋतूमध्ये सहज करू शकता.